सुनेत्रा पवारांच्या बीडमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलणं धनंजय मुंडेंना चांगलंच महागात पडले। मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत बोलणं योग्य नाही असं म्हणत तटकरेंनी धनंजय मुंडेंना चांगलंच सुनावलंय। सुनेत्रा पवारांच्या बीडमधील पत्रकार परिषदेत मध्ये बोलणं धनंजय मुंडेंना चांगलंच महागात पडलंय। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरेंनी आज धनंजय मुंडेंना कडक शब्दात सुनावलंय। बीडमधल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारला, पण धनंजय मुंडेंनी त्या पत्रकाराला रोखलं। इतकंच नाही तर पत्रकाराला हातानं इशाराही केला। त्यावरून आज राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना स्पष्ट शब्दात सुनावलंय। पत्रकार परिषदेची मुख्य मान्य व्यक्ती जी असते अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटतं। एक संकेत नक्कीच आहे, ज्या वेळेला मुख्य व्यक्ती संबोधित असते पत्रकारांशी त्याला बाजूला बसणारी कुणी व्यक्ती तर तो समाज त्यांच्याशी असतो, एवढं भान आम्ही प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे। हे संकेत दोन्ही बाजूनी आहेत आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील। दरम्यान या घटनेनंतर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केली होती। यावरून धनंजय मुंडेंनी आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हणत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं। त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे यांनीही उत्तर दिलं। पण ह्या गोष्टी सहनशक्तीच्या बाहेर किती दिवस सहन करावं? अरे आज 350 दिवस झालं मीडिया तुम्ही ट्रायल करताय, मला एकट्यालाच टार्गेट करताय, खाली नेतेही माझ्यावरच टार्गेट करतायत। अरे माझी काय भीती आहे? मी इत्तू साम आहे, इत्तू साम आहे, क्या है मेरा? पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवतात आहे। ज्या उपमुख्यमंत्री आहे एक शब्द देखील बोलत नाही आहेत। तुम्ही कर्म केलं म्हणून टार्गेट आहे, लोक दुसऱ्यांना काय नाही टार्गेट करत, तुम्हालाच का करतात? काय दुसरे नाही का? मग पंकजा मुंडे नाही का तिथे? पंकजा मुंडेला काय नाही टार्गेट करत लोक? दुसरे लोक नाही का तिथे आणखी? त्याच्यामुळे तुमचं कर्म जसं आहे म्हणून तुमचं टार्गेट तुम्हाला केलं जातं आणि ते काय लोक सोड